गोरी स्किन म्हणजे किंवा आपण ज्याला आपण असं म्हणतो इंडियामध्ये की फेअर स्किनच छान स्किन असं काही नाही आहे. जन्मता असणाऱ्या गोष्टी युजली चेंज होत नाही. जसं आपला कलर जो आहे तो आपला डिसाइडेड आहे की बरेच लोक त्या ग्लुटाथिओनच्या मागे पडतात आणि त्यांना असं वाटतं की मी एकदम माझा स्किन टोनच कम्प्लीटच चेंज होऊन जाईल. जिनेटिकली आहे, जो अनुवांशिक आलाय किंवा जन्मताच आहे, त्याच्यामध्ये फारसा चेंज होण्याची शक्यता नसते. कारण की आपण आज जरी ते रिमूव्ह करण्याचा किंवा लाईट करण्याचा प्रयत्न केला तर ते परत येतं. कुठलीही ट्रीटमेंट जी आहे ती एका दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट देणार नाहीये. इव्हन फेशियल्स तुम्ही जे करतात ते तुम्हाला, मला असं वाटतं दुसऱ्या दिवशी पण त्याचा इफेक्ट दिसत नसावा कदाचित, फक्त तो तात्पुरताच असतो. सनस्क्रीन ही वापरल्याच गेली पाहिजेत. भले तुम्हाला आज उन्हाळा पावसाळा काही असू देत, रेज हे येणारच आहे आणि ते तुम्हाला दिसत नाहीत. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे, भलेही कोणताही सीझन असो. स्किन हे आपल्या बॉडीचं रिफ्लेक्शन आहे. आपली बॉडी किती छान स्टेटमध्ये आहे, किती होमोजिनियस किंवा आपण होलिस्टिक स्टेटमध्ये आहे, ते आपली स्किन रिफ्लेक्ट करते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाण्याचं इंटेक कसं आहे, अँटीऑक्सिडंट प्रॉपर तयार होतात का, आपण स्ट्रेसफुल आहोत का, स्ट्रेस झाला तरी चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसायला लागतात, चेहरा डल व्हायला लागतो. तर हे सगळं बॉडीचं रिफ्लेक्शन आहे. हॅलो एव्हरीवन, lokmatsakhi.com च्या आस्क द एक्सपर्ट या पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण स्किन केअर विषयीची सगळी माहिती घेणार आहोत. आता कसं असतं ना, प्रत्येक व्यक्तीचा स्किन टाईप हा वेगळा असतो, त्याचे स्किन प्रॉब्लेम्स वेगळे असतात आणि त्यानुसारच आपल्याला स्किनवरती स्पेसिफिक ट्रीटमेंट्स करायच्या असतात किंवा त्यानुसारच आपल्याला स्वतःचं एक स्किन केअर रुटीन सेट करायचं असतं. आणि याबद्दलची सगळी माहिती आपण आज थेट एक्सपर्टकडून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत डॉक्टर गजानन जाधव. सर कॉस्मॅटॉलॉजिस्ट आहेत, डर्मेटॉलॉजिस्ट आहेत, हेअर ट्रान्सप्लांट सर्जन आहेत आणि एस्थेटिशियनसुद्धा आहेत. त्याचसोबत ते ला डेन्सिटा या क्लिनिकचे फाउंडरसुद्धा आहेत. सो त्या स्किन केअर रुटीन विषयी सगळी माहिती आज आपण सरांकडून घेणार आहोत. सर, सर्वात पहिले वेलकम टू लोकमत सखी. धन्यवाद. थँक्यू. येस. सो सर्वात पहिला प्रश्न, जेव्हा आपण स्किनची काळजी घेण्याबद्दल बोलतो, सर्वात पहिला प्रश्न मनात हेच येतो की स्किन केअर रुटीन कसं असावं. कारण की हल्ली इतकं कन्फ्युजन वाढलं आहे ना, 5 स्टेप स्किन केअर रुटीन, 7 स्टेप स्किन केअर रुटीन आणि आता पुन्हा कोरियन स्किन केअर हे सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे. तर सर्वात पहिले बेसिक स्किन केअर रुटीन कसं असावं आणि हे सगळे जे भले मोठे स्किन केअर रुटीन्स आहेत ते फॉलो करणं खरंच गरजेचं आहे का? स्किन बेसिकली छान स्किन म्हणजे काय हा कन्सेप्ट पहिले आपण अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे. म्हणजे सुंदर स्किन काय असते. सुंदर स्किन म्हटल्यानंतर आपण म्हणूया की थ्रू आउट सेम कलर असावा, राईट, पिगमेंटेशन नसावं. ठीक आहे, गोरी स्किन म्हणजे किंवा आपण ज्याला आपण असं म्हणतो इंडियामध्ये की फेअर स्किनच छान स्किन असं काही नाही आहे. बेसिकली सेम स्किन, सेम कलर, सेम टेक्स्चर असावं थ्रू आउट. दॅट इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ एनी स्किन केअर. आम्ही ट्रीट करताना पेशंटला कधीही ब्राईटनिंग ट्रीटमेंट किंवा फेअरनेस ट्रीटमेंट म्हणून कधीच ट्रीट करत नाही. तर तुमचा होमोजिनस लुक असला पाहिजेत की बघताना तुमच्या स्किनमध्ये मॉइश्चरायझेशन, प्रॉपर ग्लो आणि प्रॉपर लॅक्सिटी वगैरे असली पाहिजेत आणि पिगमेंटेशन, हायपर पिगमेंटेशन नसायला पाहिजेत. ठीक आहे, ह्या बेसिक कन्सिडरेशनमध्ये विचार करून नंतर स्किन केअर रेजिमेन फॉर्म केली जाते. तर कन्सेप्ट जे आहेत, बेसिक कन्सेप्ट जे आहे स्किन केअरचे, ज्याच्यामध्ये आपण म्हणूया क्लिन्झिंग. आपण कुठेही बाहेर गेल्यानंतर, घरी आल्यानंतर किंवा बरेच फिमेल ज्यावेळेस मेकअप करतात त्यावेळेस तो क्लीन करणं गरजेचं आहे. तर डबल क्लिन्झिंग म्हणूया किंवा 2 वेळेस क्लिन्झिंग आपण करतो. तर क्लिन्झिंग हा फर्स्ट स्टेप पार्ट असला पाहिजे. त्याच्यानंतर एक्सफोलिएशन म्हणजे की काय की आपल्या स्किनची जी वरची डेड लेअर आहे ती निघून जायला पाहिजे त्याला आणि त्याच्यानंतर ती ग्लो व्हायला पाहिजे, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, जेणेकरून एक्सफोलिएशन आपण असं म्हणूया. थर्ड थिंग म्हणजे की जे स्किनमध्ये मॉइश्चरायझेशन आहे ते टिकून राहायला पाहिजेत, म्हणून त्यासाठी टोनिंग इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी टोनर यूज करू शकतो आपण. त्याच्यानंतरचं आहे की स्किन जी आहे ती मॉइश्चराईज राहिली पाहिजे, त्यामुळे मॉइश्चरायझर छान ॲब्सॉर्ब झालं पाहिजेत, रिटेन झालं पाहिजेत, म्हणून मॉइश्चरायझेशन महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस बाहेर जातो, घराच्या बाहेर जातो, त्यावेळेस जे सनरेज असतात, ठीक आहे, अल्ट्राव्हायोलेट ए असू देत किंवा बी असू दे किंवा इन्फ्रारेड असू दे, जे आज स्क्रीनमुळे आपल्याकडे येतात, तर त्यांना ब्लॉक करण्यासाठी आपल्याला सनस्क्रीन्सची गरज आहे.
त्याच्यामध्ये मग ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन ज्याच्यामध्ये हे सगळे A-B असायला पाहिजेत. तसेच इन्फ्रारेड आपण जे स्क्रीन जास्त बघतात किंवा ज्यांच्यासोबत काम असतं त्यांच्यामध्ये हे पण कंटेंट असणं गरजेचं आहे. ते झालं सनस्क्रीनचा. आणि नंतर रिपेअर. आपल्याला काही डॅमेज असेल, लाईक सपोज कुणाला एक्ने आहे तर मग एक्नेची स्पेसिफिक ट्रीटमेंट, कुणाला मेलॅस्मा आहे तर मेलॅस्माची स्पेसिफिक ट्रीटमेंट, कुणाला अंडर आय सर्कस आहे त्याची स्पेसिफिक ट्रीटमेंट किंवा अजून काही काही बिमारीज असतील असे स्पेसिफिक ट्रीटमेंट त्याला आपण रिपेअर असं म्हणतो. की अशा प्रकारचं एक ब्रॉड स्पेक्ट्रम रेजिमेन आपण डिझाईन करतो पेशंटसाठी ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे येतो. तर हे जे पहिले घटक आहे अप टू सनस्क्रीन ते डेफिनेटली आपला रुटीन केअरचा पार्ट असला पाहिजे. आणि बाकीचे नंतर जे स्पेसिफिक प्रॉब्लेम्स आहेत की जे फक्त डॉक्टर्स चांगल्या पद्धतीने ट्रीट करू शकतात, अशा केसेसमध्ये डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. त्यामुळे हा झाला फक्त स्किन एक्सटर्नल ॲप्लिकेशनचा पार्ट. म्हणजे याचा अर्थ हे केल्याने सगळं ओके होईल का? शक्यता 50-50च आहे. त्याचं रिझन हे आहे की स्किन हे आपल्या बॉडीचं रिफ्लेक्शन आहे. आपली बॉडी किती छान स्टेटमध्ये आहे, किती होमोजिनियस किंवा आपण होलिस्टिक स्टेटमध्ये आहे ते आपली स्किन रिफ्लेक्ट करते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाण्याचं इंटेक कसं आहे, अँटीऑक्सिडंट प्रॉपर तयार होतात का, आपण स्ट्रेसफुल आहोत का, स्ट्रेस झाला तरी चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसायला लागतात, चेहरा डल व्हायला लागतो. तर हे सगळं बॉडीचं रिफ्लेक्शन आहे. त्यामुळे बाकीचे सुद्धा घटक तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढं की आपण एक्सटर्नल ॲप्लिकेशन म्हणतोय की लाईक एक्सरसाइज आहे, डाएट आहे, नंतर तुमचं स्ट्रेस कमी करणं आहे शरीरातनं. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहे जेवढं की आपले हे 5 to 7 पॉईंट्स जी रेजिमेन असते त्याच्यामध्ये महत्त्वाचं. ते जे कोरियन तुम्ही म्हणताय की कोरियनमध्ये ॲडिशनली ते थोडंसं लाईट्स वगैरे ॲड करतात त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट राईज वगैरे ते करून बेसिकली स्किनमध्ये मोर ऑफ एनर्जी सर्क्युलेट करण्याचा ते प्रयत्न करतात. तर इंडियामध्ये तसं गरज नाही आहे. कोरियन स्किन इज बेसिकली डिफरंट स्किन, इंडियन स्किन इज बेसिकली डिफरंट स्किन. सो बेसिकली कोरियन ग्लास म्हटल्यानंतर त्यांचं म्हणायचा अर्थ असतं की एक स्किन छान ज्याला असं म्हणून ग्लोईंग स्किन असायला हवी, त्यालाच ते कोरियन स्किन आपण म्हणू शकतो. बाकी वेगळं असं काही नसतं. आणि इंडियन स्किन जी आहे इट इज पिगमेंटेशन प्रोन आणि कोरियन स्किन पूर्ण वेगळी आहे. तर मग मोस्टली आपला फोकस याच्याकडे असतो की ते पिगमेंटेशन इव्हन करणं किंवा एक समान सारखी त्वचा, इव्हन स्किन टोन आपण असं म्हणूया त्याला. येस. आणि सनस्क्रीन हा भाग खूप महत्त्वाचा आहे. आणि सनस्क्रीन लावताना सुद्धा रूल्स काही फॉलो केले जातात, जसं की 2 फिंगर रूल किंवा 3 फिंगर रूल. काही लोक सांगतात की तुम्ही 2 फिंगर रूल फॉलो करा, म्हणजे 2 बोटांनी एवढी सनस्क्रीन घ्या आणि ते अप्लाय करा. काही लोक सांगतात की तेवढी पुरेशी नाही आहे, 3 बोटं सनस्क्रीन तुम्ही घ्यायला हवी आणि तेवढी अप्लाय करायला हवी. तर एक्झॅक्टली सनस्क्रीनची किती क्वांटिटी पुरेशी आहे? सनस्क्रीन हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे सध्या, की बरेच कन्फ्युजन्स आहेत. इवन बरेच डॉक्टर वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा याच्यावरती बोलतात. तर आपण एक ब्रॉड कन्सेप्ट क्लिअर करूया की सनस्क्रीन कशासाठी हवं आहे आणि सनस्क्रीनची गरज कोणाला आहे. सी, आपण अशा ट्रॉपिकल कंडिशनमध्ये राहतो जिथे टॅनिंग जास्त होत आहे. आपली स्किन जी आहे ती टॅनिंग प्रोन आहे आणि फॉरेनची जी स्किन आहे ती बर्न प्रोन आहे. म्हणजे त्यांच्याकडे बर्न्स होतात, आपल्याकडे आपण जे होतं टॅनिंग होतं. सर, टॅनिंग प्रिव्हेंट करण्यासाठी सनस्क्रीनची गरज आहे. तर टॅनिंग का होतं? तर टॅनिंग अल्ट्राव्हायोलेट रेज जे सनरेज आहे किंवा इन्फ्रारेड जे आहेत जे बिकॉज ऑफ स्क्रीन आणि याच्यामुळे होतात. तर हे दोन्ही जे घटक आहेत या दोघांमुळे सुद्धा आपल्याला टॅनिंगचा किंवा आपल्या चेहऱ्यावरती जे साईड इफेक्ट्स होतात रेजचे ते दिसतात. तर सनस्क्रीन हे एक फिजिकल बॅरियर आहे की रेज आणि आपल्या स्किनमध्ये ते कुठेतरी ह्या गोष्टींना अटकाव करत आहे. बरोबर आहे. तर अल्ट्राव्हायोलेट ए आणि बी दोन्ही महत्त्वाचे आहे सनस्क्रीनमध्ये. तसंच इन्फ्रारेड जे आहेत मी जसं बोललो ते फार महत्त्वाचे आहेत. काही जे नवीन सनस्क्रीन आहेत त्या सनस्क्रीनमध्ये SPF 15 तुम्ही 55 पर्यंत पण बघितलेलं आहे. तर SPF डिसाईड करतं की किती वेळासाठी तुमचा जे आहे प्रोटेक्शन आहे की ते किती वेळासाठी तुमची स्किन करू शकतं. की सपोज आता SPF 50 लावलं तर ते जास्त वेळासाठी यूज करणार. SPF कमी वापरलं तर त्याचं ड्युरेशन ते डिसाईड करतं बेसिकली SPF. सर, म्हणजे SPF 55 लावलं म्हणजे खूप जास्त प्रोटेक्शन मिळेल असं नसतं. ते बेसिकली हे ड्युरेशन डिसाईड करतं की किती फ्रिक्वेन्सी आपल्याला लागतं. दॅट इज व्हॉट इट इज फर्स्ट थिंग. तर सेकंड थिंग तुम्ही विचारलं किती लावलं पाहिजेत, की सी फक्त एक
एवढं घेऊन सनस्क्रीन लावणं क्रीमसारखं ते योग्य नाही. हे सनस्क्रीन हे बॅरियर आहे. तुम्ही बघितलं असं बरेच क्रिकेटर वगैरे लावताना तुम्हाला ते व्हाईट कलरचं पॅचेस दिसतात त्यांच्या चेहऱ्यावर. हां, ते बेसिकली त्याच्यामध्ये घटक असा असतो की त्यांना दोन्ही गोष्टींचा ॲडव्हान्टेज असतं त्याच्यामध्ये, की फिजिकल आणि कलर दोन्ही ॲब्सॉर्ब करायला. बेसिकली व्हाईट कलर रिफ्लेक्ट करतो, ॲब्सॉर्ब करत नाही. सो हे जे यूज करतो आपण, तर ते अबेंडंट म्हणजे की 2 ते 3 फिंगर डिपेंडिंग ऑन युअर फेस साईज. ज्याचा फेस छोटा आहे त्याला कमी लागणार, ज्याचा फेस मोठा आहे त्याला ब्रॉड आहे त्याला जास्त लागणार आहे. सो ट्राय टू अंडरस्टँड की तुम्ही कंजूसपणा नाही करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, एक क्रीम घेतली आणि महिनाभर वापरतोय असं नाही व्हायला पाहिजे. सनस्क्रीनचा हा यूज हा चांगला व्हायला पाहिजे, जेणेकरून प्रॉपर लेयर तयार होईल. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे की कधी वापरायचा आणि किती वेळासाठी वापरायचा. तर घराच्या बाहेर निघण्याच्या अर्धा तास अगोदर तरी मिनिमम, आणि घाईमध्ये असेल तर 15 मिनिटं अगोदर तरी मिनिमम सनस्क्रीनचा अप्लाय केलं पाहिजे. आणि युजली सनस्क्रीनचा जो प्रोटेक्शन असतं तो 4 अवर्सच्या आसपास त्याचं प्रोटेक्शन टाईम असतो. जर तुम्ही उन्हामध्ये आहात, बाहेर आहात, तर 4 तासानंतर जर तुम्ही जास्त वेळ एक्सपोज सनलाईट कंडिशनमध्ये आहात तर रिपिटेशन करणं जास्त गरजेचं आहे. काही ठिकाणी खूप जास्त प्रमाणानं हीट आणि सनराईज असतात, तर किंवा कंटिन्युअस तुम्ही 2 तास उन्हामध्येच आहात तर 2 तासानंतरही रिपीट करायला हरकत नाही. तर बरेच लोक म्हणतात आता आज तर लाईटच नाही, आज ऊनच नाही आहे, तर मग मी सनस्क्रीन वापरायला पाहिजेत की नाही पाहिजेत. सी, अल्ट्राव्हायोलेट रेज आणि ऊन हे नाही आहे. ज्यावेळेस सन आहे, ज्यावेळेस लाईट आहे त्यावेळेस रेज आहेत. असं नाही की उन्हामुळेच रेज येतात अशातला भाग नाही. बऱ्याच लोकांना की पावसाळ्यात कशाला सनस्क्रीन वापरायची किंवा आता हिवाळ्यात आम्ही सनस्क्रीन कशाला वापरू, तसं नाही. सनस्क्रीन ही वापरल्याच गेली पाहिजेत. भले तुम्हाला आज उन्हाळा पावसाळा काही असू देत, रेज हे येणारच आहे आणि ते तुम्हाला दिसत नाहीत. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे, भलेही कोणताही सीझन असो. आणि डिपेंडिंग ऑन द एक्सपोजर 2 ते 4 तासामध्ये ते रिपीट करायला पाहिजे. म्हणजे दिवसातनं ॲटलिस्ट 2 वेळेस सनस्क्रीन वापरायला मिनिमम तरी पाहिजे. आणि बरेच एक्सपर्ट्स असंही ॲडवाईस देतात की फक्त बाहेर जातानाच नाही तर तुम्ही घरी असताना सुद्धा सनस्क्रीन लावा, कारण की आपण घरात कुकिंग करतो तेव्हा आपल्या हीटशी संपर्क येत असतो. त्याचसोबत स्क्रीन टाईम आपला जास्त प्रमाणात असतो, तेव्हा सुद्धा UV किरणांशी आपला संपर्क येतो. तर मग सनस्क्रीन इंडोर्स लावणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे का? येस, आम्ही सनस्क्रीन इंडोर सुद्धा, म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर जात नसाल सुद्धा लावायलाच पाहिजे. सनस्क्रीन ह्या कंपल्सरी पार्ट आहे स्किन रेजिमेनचा. त्याला तुम्ही बायपास करू शकत नाही की इफ अँड देन ही कंडिशन असेल तर मी यूज करेल, ह्या कंडिशनमध्ये यूज करणार नाही, असं काही नाही आहे. हा तुमचा डेली रुटीन पार्ट आहे असं समजा आणि यूज करा. त्याला बायपास करण्याचा प्रयत्न करू. बेसिकली सनस्क्रीनला बेस्ट फ्रेंड बनवा आणि तुमची स्किन राईट, छान होईल. ॲब्सोल्युटली. नेक्स्ट माझा प्रश्न आहे की बरेच असे प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे फेस वॉश वगैरे असतात, जे असे क्लेम करतात की म्हणजे अँटी ॲक्ने वगैरे फेस वॉशेस असतात. तर मग फेस वॉशने ॲक्च्युली पिंपल्स वगैरे जाण्यामध्ये मदत होते का, की त्यासाठी काही वेगळे प्रोडक्ट्स वापरावे लागतात? बेसिकली ॲक्न्याचा जो आपण विचार केला की ॲक्न्या पॅथॉलॉजी काय आहे, तर तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच लोकांना ज्यांचं स्किन टाईप हा थोडा ऑइली आहे त्यांना ॲक्न्याचं प्रमाण जास्त असतं. बिकॉज काय होतं की जे काही आपल्या शरीरामध्ये बेसिकली कोमॅडॉन्स म्हणूया आपण, की व्हाईट आणि ब्लॅक असतात. कोमॅडॉन्स ज्यावेळेस शरीरामध्ये किंवा स्किनमध्ये तयार होतात ते बाहेर निघून जायला पाहिजेत. त्याच्यासाठी आपण म्हणतो की एक्सफोलिएशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज द बेसिक आहे की जी डेड स्किन आहे किंवा जे काही तयार होत आहेत कोमॅडॉन ते निघून जायला पाहिजे. जर ते कुठे ब्लॉक झाले तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात आणि बॅक्टेरियानंतर ते पिंपल्स क्रिएट करतात. तर ही पॅथॉलॉजी आहे. ज्या लोकांना खूप जास्त स्वेटिंग येतं, खूप जास्त ऑइली स्किन आहे, त्या लोकांनी फ्रिक्वेन्सी जी क्लिनिंगची आहे, फेस क्लिनिंगची, ती वाढवायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं इंटेक प्रॉपर असलं पाहिजेत, की खूप जास्त म्हणजे डिहायड्रेटेड नसावेत ते. त्याप्रमाणे त्यांचं डाएटमध्ये व्हायटॅमिन C कंटेनिंग फ्रूट्स, तर व्हेजिटेबल्स वगैरे यांचं प्रमाण प्रॉपर असायला पाहिजे, जेणेकरून स्किन जी आहे ती हायड्रेटेड राहील. ते महत्त्वाचं आहे त्यांच्यामध्ये. आणि हे जे फेस वॉश आहेत, फेस वॉशमध्ये जे कंटेंट असतं ते महत्त्वाचं आहे. ती जर तुम्ही बघितलं असं सॅलिसिलिक ॲसिड कंटेनिंग फेस वॉश असतात. तर सॅलिसिलिक ॲसिड बेसिकली जे ॲक्न्या आहेत, ॲक्न्यामध्ये जे आहे ते ब्रेक करून त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन म्हणजे जे परत रिपिटेशन होण्याचे चान्सेस आहे ते कमी होतात. आणि सॅलिसिलिक ॲसिड फेस वॉश नोन फॉर प्रिव्हेंटिंग फर्दर एपिसोड्स ऑफ ॲक्ने. तर त्यामुळे डेफिनेटली हेल्प होतो.
हे जे फेस वॉश आहे, पण हे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब करावे. तुम्ही जाऊन ओव्हर द काउंटर घेऊन कुठलाही फेस वॉश विकत घेण्यापेक्षा, कारण की काही ठिकाणी मग नियासिनामाइड असतं, त्याने अजून जास्त ड्रायनेस होतो, कोणाला चालतं, कोणाला सूट नाही होत. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात, कारण की ॲक्ने जी कंडिशन आहे ही घरी ट्रीट करण्यासारखी नाही आहे, ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीट करण्यासारखी आहे. राईट. आणि दिवसातून आयडियली किती वेळा फेस वॉश करायला पाहिजे? कारण बरेच लोक म्हणतात की दिवसातून 2 तास फेस वॉश करा. तो किती आहे सी आयडियल? बेसिकली फेस वॉश म्हणजे काय, तर फेस वॉश आपल्याला क्लिन्झिंगचा एक इफेक्ट देतो आहे, की वरची सुपरफिशियल लेअर आपली क्लीन होते आहे. त्याच्यामध्ये एच BHA लाईक आपण असं म्हणतो की कंटेनिंग सुद्धा फेस वॉश असतात. तर बेसिकली ते जे पिलिंग इफेक्ट्स असतो त्यांचा, की सुपरफिशियल लेअर निघून जात असते, जी दिसत नाही, पण त्याला आपण मायक्रो पिलिंग असं म्हणू शकतो, डेड स्किन निघण्यासाठी. सो आपण जेवढा वेळ जास्त करणार तेवढ्या वेळ जास्त स्किन ड्राय होणार. सी स्किनला पण नॅचरल मॉइश्चरायझेशन महत्त्वाचं आहे. ठीक आहे, जास्त फेस वॉश वापरल्यानंतर सुद्धा स्किन डल होऊ शकते, कारण की मॉइश्चरायझेशन निघून जाणार. ठीक आहे, आपण जे मॉइश्चरायझेशन यूज करतो आहोत त्याने आपली स्किनमधलं हायड्रेशन जे आहे ते ब्लॉक होतं. ठीक आहे, त्यासाठी मग हायलोरोनिक ॲसिडचे जेल्स किंवा हायलोरोनिक ॲसिडच्या क्रीम्स आल्या, जेणेकरून मॉइश्चरायझेशन जे आहे ते मेंटेन राहील. कारण की हायलोरोनिक ॲसिड काय करतं, तर मॉइश्चरायझेशन मेंटेन करतं स्किनचं. म्हणजे मल्टिपल टाइम्स, म्हणजे 1 ml मध्ये तुम्ही 3 टाइम्स मॉइश्चरायझेशन किंवा 3 ml ऑफ वॉटर ते ओढून ठेवू शकतं. सो जर तुम्हाला स्किन छान पाहिजेत असेल तर युजली ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. 2 वेळेस इज मोर दॅन इनफ फेस वॉश जर करायचं असेल. माझी त्वचा तेलकट आहे, तर मी मॉइश्चरायझर का वापरू किंवा कसं वापरू, असा प्रश्न बऱ्याच जणांचा असतो. कारण की त्यांना असं वाटतं की ऑलरेडी स्किन तर ऑइली आहे, मग मॉइश्चरायझर वापरण्याची गरज काय? सो त्याबद्दल काय सांगाल? सी मॉइश्चरायझेशनचे पण प्रकार आहेत. क्रीम बेस आहे, लोशन बेस आहे, सॉल्युबल बेस आहे, वॉटर बेस आहे. मॉइश्चरायझेशन हे कंपल्सरी आहे. फक्त जे प्रकार आहे तो प्रकार आपण चेंज करू शकतो, की जे ग्रीझी आहेत ते वापरायचं नाही. तुम्ही वॉटर सॉल्युबल आहेत किंवा जेल बेस आहे ते मॉइश्चरायझेशन तुम्ही वापरू शकता. सी मॉइश्चरायझर हे तुमची स्किन ऑइली आहे ही बाहेर नाही. मॉइश्चरायझेशन हे तुमचा वॉटर कंटेंटसाठी आहे, ऑइलीनेससाठी नाही आहे. आतमध्ये स्किनच्या आतमध्ये हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी मॉइश्चरायझेशनचा यूज आहे, नाही की तुमची स्किन ऑइली आहे म्हणून आहे. आपण मॉइश्चरायझेशनने इंटरनल वॉटरचा जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन वाढवतो आहे रादर दॅन एक्सटर्नल. त्यामुळे तो जो कन्सेप्ट आहे की ऑइली आहे म्हणून वापरायचं नाही, तो चुकीचा आहे. यू कॅन चेंज विथ अदर कंपोनंट कंटेनिंग लाईक जेल बेस किंवा वॉटर बेस. इनफॅक्ट सनस्क्रीन बाबत पण असं होतं की बऱ्याच स्त्रियांना सनस्क्रीन वापरणं अवॉइड करतात, कारण त्यांचं असं म्हणणं असतं की सनस्क्रीन लावल्यावरती आमची स्किन काळपट दिसते किंवा डल दिसते किंवा खूप जास्त ऑइली दिसते. मग याला पर्याय काय? भरपूर पर्याय आहेत. आता सुरुवातीला कसं असतं, सायन्स हे ऑलवेज इव्हॉल्विंग आहे. ज्यावेळेस प्रॉब्लेम तयार होतो त्यावेळेस सोल्युशन पण तयार होतं. तर आज जे स्किन जसं मी म्हटलं की तुमचे मॉइश्चरायझेशन जसे वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनमध्ये अवेलेबल आहे, तसे सनस्क्रीनसुद्धा वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनमध्ये अवेलेबल आहे. की तुमचं ट्रान्सपरंट, नॉन ट्रान्सपरंट असे सुद्धा अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे तुमचे क्रीम बेस आणि जेल बेससुद्धा अवेलेबल आहे. त्यामुळे ते लावल्यानंतर समजतसुद्धा नाही की आपण सनस्क्रीन लावलं आहे म्हणून. त्यामुळे ऑप्शन्स भरपूर आहेत. तुम्हाला ते तुमचे जे कन्सर्न्स आहेत डॉक्टरांसोबत डिस्कस केले तर तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स देऊ शकतात, की तुम्ही हा बेस सनस्क्रीन वापरा, जेणेकरून तुम्हाला जो इफेक्ट दिसतोय किंवा तुम्हाला चेहऱ्यावरती ते खूप वाईट दिसतं किंवा तुम्ही म्हणता ग्रीसी किंवा ऑइली दिसतं ते दिसणार नाही. तर डेफिनेटली ऑप्शन्सला आहेत. तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ते सोल्युशन घेऊ शकता. आता तुम्ही स्किन केअर रुटीनबद्दल सांगताना एक्सफोलियंट्सबद्दल मेन्शन केलं, तर हल्ली ग्लायकॉलिक ॲसिड, नायसिनामाइड, सॅलिसिलिक ॲसिड, हायलरॉनिक ॲसिड किंवा मग AHS BHS झाले प्लस रेटिनॉल्स, या सगळ्या गोष्टी हल्ली खूप कॉमन झाल्या आहेत आणि प्रत्येक ब्रँड हे जे इन्ग्रेडियंट्स आहे ते त्यांच्या प्रॉडक्टमध्ये इंट्रोड्यूस करत आहे. त्यामुळे डोक्यात एक कन्फ्युजन होतं की ओके, ग्लायकॉलिक ॲसिड पण आहे, लॅक्टिक ॲसिड पण आहे, कोजिक ॲसिड पण आहे, नक्की काय वापरावं, माझ्या स्किनसाठी काय चांगलं आहे आणि मुळात हे मला सूट होणार आहे का, हे कसं ठरवायचं? आणि रँडमली एखादं सिरम वगैरे आपण विकत, कारण बरेच जण असं जातात की आता ओके ग्लायकॉलिक ॲसिडबद्दल खूप बोललं जातं आहे, स्किन त्याने ब्राईट होते, तर घ्या एखादं ग्लायकॉलिक ॲसिडचं सिरम, तर तसं आपण करू शकतो का?
सगळ्यात महत्त्वाचा रोल हा ऑनलाईन शॉपिंगचा आहे याच्यामध्ये, की आपल्याला मोबाईलमध्ये ऑर्डर केलं की ते येऊन जातं, आपल्याला कष्ट करायची गरज नाही आहे. तर त्यामुळे अननेसेसरी परचेस किंवा रॉंग परचेस आजकाल वाढलेला आहे. आणि बेसिकली तुमची स्किन टाईप डॉक्टर्स ठरवू शकतात, की तुमची एक्झॅक्टली तुम्हाला वाटत असणारी ऑइली स्किन किंवा ड्राय स्किन हे डॉक्टर चांगल्या पद्धतीने डिसाईड करू शकतात, की तुमच्यासाठी बेस्ट काय आहे फर्स्ट थिंग. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, की एक कंटेंट बघितला तर दुसरा कंटेंट मिस होतो. तर त्यामुळे काय होतं, एक कंटेंट तुम्हाला सूट होतो पण दुसरा सूट होत नाही. त्यावेळेस प्रॉब्लेम असा क्रिएट होतो, की त्याचे साईड इफेक्ट्स दिसायला लागतात. त्यामुळे हे जर डिफाईन करायचं असेल, की तुम्हाला कोणते कंटेंट चालणार आहेत, तर डॉक्टरांकडे जाणं एकदा तरी जाणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्यासाठी ते बेसिक रुटीन केअर किंवा डेली रेजिमेंट डिसाईड करू शकतील. दॅट इज वन थिंग. सेकंड थिंग, की जे तुम्ही बेसिकली ॲसिड्सबद्दल बोला, एचे बीएचे जे आहे किंवा सॅलिसिलिक ॲसिड्स आहे, ते सगळे हे जे आहेत बेसिकली हे पिल्स, आपण केमिकल पिल्स म्हणतो, त्याचे प्रकार आहेत. तर सुरुवातीला ज्यावेळेस पिल्स इन्व्हेंट झाल्या त्यावेळेस फक्त डॉक्टर्स यूज करायचे पिल्स. त्याच्यामध्ये सुपरफिशियल, मीडियम आणि डीप लेवलच्या पिल्स असायच्या. तर हे जे काही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्या सगळ्या सुपरफिशियल पिल्सचे प्रकार आहे. ए म्हणजे अल्फा, बी म्हणजे बीटा. ठीक आहे, अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड आणि बीटा हायड्रॉक्सी ॲसिड हे असे फुल फॉर्म्स आहेत त्याचे. तर हे जे कंटेंट यूज करत आहेत बेसिकली कोणत्याही फेसवॉशमध्ये, त्यांचं प्रमाण खूप कमी आहे. आम्ही जे प्रोफेशनली यूज करतो ते लाईक 20% असतं, काही 30% असतं. यांच्यामध्ये 2%, 5%, 6% पर्यंत ते लिमिटेड आहे. त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला एक्सफोलिएशन किंवा ज्याला म्हणतो की डेड स्किन निघण्यासाठी ते हेल्प करतं आहे. पण कदाचित तुम्हाला जेवढा रिझल्ट पाहिजे तेवढा मिळणार नाही. आणि सॅलिसिलिक ॲसिड इज मोर फॉर द ऑइली स्किन, लॅक्टिक ॲसिड नॉर्मल स्किनसाठी आहे. सो हे जे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत पिल्सचे किंवा आपण एचे बीएचे म्हणूया, ते वेगवेगळ्या स्किन टाईपसाठी सूट होतात आहे. पण तुमच्यासाठी काय बेस्ट आहे हे तुम्ही नाही ठरवू शकत किंवा यूट्यूबला बघून नाही ठरवू शकत. बिकॉज यूट्यूबला आज एक व्हिडिओ असतो, दुसरा त्याच्या अपोजिट व्हिडिओ येतो. त्यामुळे हे हाफ नॉलेज बऱ्यापैकी स्प्रेड होतं, विच क्रिएट्स अ कन्फ्युजन. जे कन्फ्युजन आहे मोस्ट ऑफ द टाईम हे वेगवेगळ्या दोन बेसिकली विचारधारा असतात, की एक जण म्हणतो हे आणि एक जण म्हणतो तो. पण याच्यातलं रॅशनलायझेशन काय, याच्यामधलं प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट आणि साईड इफेक्ट असतात. तुम्ही पॅरासिटामॉलची जरी गोळी घेतली तर त्याचा साईड इफेक्ट असू शकतात. पण पॅरासिटामॉलची गोळी आपण कधी पण जाऊन मेडिकलवर जाऊन खाऊन पण घेतो. आपण विचार पण करत नाही की आपल्याला साईड इफेक्ट होईल किंवा नाही होईल. पण तसंच आहे. त्यामुळे इफेक्ट वर्सेस साईड इफेक्ट किती प्रमाणात आहे हे डॉक्टर चांगल्या पद्धतीने समजू शकतात, जेणेकरून तुम्हाला अननेसेसरी स्ट्रेस येणार नाही. आज काय सोशल मीडियाने अननेसेसरी स्ट्रेस क्रिएट केला. छोट्या गोष्टीला मोठं क्रिएट करतात आणि ज्यामुळे आपला जो बेनिफिट व्हायचा तो होत नाही. त्यामुळे महत्त्वाचं आहे की जस्टिफिकेशन हे कशामुळे करतोय आहोत आपण, त्याचे किती बेनिफिट्स आहे आणि किती प्रमाणात साईड इफेक्ट्स आहेत. त्यामुळे डॉक्टरांची सल्ला घेऊनच आपण, मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिसाईड केल्या पाहिजेत. हल्ली फार्मसी स्किन केअरचा सुद्धा खूप ट्रेंड आहे. म्हणजे समजा हायलरॉनिक ॲसिडचं एक्झाम्पल घ्यायला गेलं तर हायलरॉनिक ॲसिडचं समजा एखादं मी सिरम एखाद्या चांगल्या ब्रँडचं 500 किंवा 1000 रुपयांमध्ये परचेस करते, विकत घेते. तर तेच फार्मसी जेव्हा मी एखाद्या मेडिकलमध्ये जाते तिकडे मला हायलरॉनिक ॲसिड असलेलं जेल अराउंड 200 रुपयांमध्ये मिळतं आणि ते तेवढंच इफेक्टिव्ह आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे बऱ्याच आता ते फार्मसी प्रोडक्ट्स बरेचसे व्हायरल होत आहेत आणि बरेच लोक सजेस्ट करत आहेत की तुम्ही ते वापरा. ग्लायकॉलिक ॲसिडच्या सुद्धा काही क्रीम आहेत किंवा कोजिक ॲसिडच्या सुद्धा काही क्रीम आहेत ज्या मेडिकलमध्ये इझिली मिळून जातात. ते सगळे प्रोडक्ट्स वापरण्यावरती हल्ली लोकांचा कल आहे. तर फार्मसी स्किन केअरचं पोटेन्शियल किती आहे आणि खरंच ते फायदेशीर आहे का? आता हा थोडा प्रश्न कन्फ्युजिंग म्हटल्यापेक्षा थोडासा डिप्लोमॅटिक प्रश्न आहे हा, की इंडिया जे प्रमोट करत आहे बेसिकली जनरिक मार्केट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे प्रमोट करत आहे की ब्रँडेड वर्सेस जनरिक. हा जो प्रश्न आहे की एक ब्रँडेड गोष्टीची किंमत थोडी जास्त असते, एक जनरिक गोष्ट जी असते त्याची किंमत कमी असते. हा डिफरन्स का असतो बेसिकली हे समजून घेणं गरजेचं आहे. जे फार्मसीमध्ये जे काही प्रॉडक्ट्स आपल्याला ओव्हर द काउंटर मिळतात बेसिकली ते जे असतात ते एक वेगळ्या फॅक्टरीमध्ये बनतात, ज्याच्यामध्ये प्युरिटीचा प्रश्न असतो, ज्याच्यामध्ये क्वालिटीचा प्रश्न असतो. खूप जास्त रिसर्च केलं जात नाही, बल्क मटेरियलमधनं ते क्रिएट केले जातात. त्याच्यामुळे त्यांच्या इफेक्टमध्ये आणि
एक स्टँडर्ड ट्रीटमेंटमध्ये किंवा जे रेप्युटेड कंपनी आहे ज्यावेळेस ते प्रॉडक्ट बनवते त्यांची स्क्रुटिनी खूप जास्त असते आणि खूप जास्त पॅरामीटर्सचा यूज केला जातो तो प्रॉडक्ट बनवताना. त्यामुळे हा एक जो असतो तो बेसिक डिफरन्स असतो की इकडे एक रिसर्च मॉलिक्यूल बनलेला असतो, इकडे हा त्याचाच कॉपी असतो. त्यामुळे कॉपी आणि ओरिजिनल मॉलिक्यूलमध्ये थोडासा फरक जाणवतो. ठीक आहे, पैशाबद्दल मी बोलू नाही शकत कारण की प्रत्येकाला आपापला चॉईस आहे कितीचा तुम्हाला प्राइस टॅग ठेवायचा आहे. पण माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही कोणताही प्रॉडक्ट चूज करता आहात त्याचं मार्केटमध्ये किती वर्षापासून आहे, त्याचे ॲक्च्युअल बेनिफिट्स किती आहेत आणि डॉक्टर ते रिकमेंड करता आहेत किंवा नाही आहेत किंवा आपल्या 100 लोकांनी त्याचा यूज केला आहे किंवा नाही. सी आजकाल मार्केट असं झालं मॅनिप्युलेटिव्ह आहे. रिव्ह्यूज काही गोष्टी फेक पण असू शकतात. ठीक आहे, किंवा चुकीचे म्हणजे आर्टिफिशियल रिव्ह्यूज पण टाकण्यात येतात. ते थोडंफार बऱ्याच गोष्टी मॅनिप्युलेट होतात. त्याच्यामुळे ॲक्च्युअलमध्ये जो डेटा आहे, जो मेडिकली प्रूव्हन डेटा आहे तो डॉक्टरांकडे त्यांच्या फॉलोअप पेशंटमध्ये असतं की कोणताही डॉक्टर ज्यावेळेस तुम्ही पेशंट जातो त्यावेळेस त्याला वाटतं माझा पेशंट चांगला व्हावा, त्याने 2 गोष्टी छान बोलाव्यात, त्यानं माझ्याकडे 2 पेशंट परत रेफर करावेत. तो फक्त वन टाईमचा विचार करत नाही. त्याची प्रॅक्टिस जी डिपेंड करते ती त्यांच्या फॉलोअप किंवा रेफरन्सवरती डिपेंड करते. त्यामुळे इम्पॉर्टंट त्याच्यासाठी आहे की पेशंटला रिझल्ट मिळाला पाहिजे विदाऊट एनी साईड इफेक्ट्स. आता ते ₹200 जो टॅग तुम्ही म्हटला आहे, लोकांना काय वाटतं ₹200 ते ट्राय करूया, नाही झालं तर फेकून देऊया. सी आजकाल सगळ्यांकडे स्पेंडिंग कॅपॅसिटी वाढलेली आहे. त्यामुळे ते ₹200 गोष्ट त्यांच्यासाठी तेवढी व्हॅल्यू करत नाही की वापरून बघूया, नाही झालं तर काही हरकत नाही. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे ते ₹200 तिथे स्पेंड न करता डॉक्टरांच्या फीसमध्ये स्पेंड करा आणि त्यांच्याकडनं प्रॉपर लिहून घ्या, जेणेकरून तुमचं प्रॉपर ट्रीटमेंट होईल विदाऊट एनी साईड इफेक्ट. त्यामुळे ओव्हर द काउंटर तुम्हाला मिळतील सगळ्या गोष्टी, पण तुमच्यासाठी ते सूट होईल का नाही होईल हे नक्की नाही सांगता येणार. हल्ली स्किन केअर रुटीनचं रूप तसं बदलत चाललंय. म्हणजे आपण आता AHS BHS बद्दल बोलतोय, पण पूर्वीच्या काळात थोडंसं जर आपण गेलो किंवा काही वर्ष आपण जर मागे गेलो तर पहिले स्किन केअर रुटीन किंवा स्किन केअर ट्रीटमेंट याच असायच्या की चेहऱ्यावरती ब्लीच लावा आणि फेशियल करा. असं नाही आहे की अजूनही ते फॉलो केलं जात नाही आहे. अजूनही बऱ्याचशा स्त्रिया आहेत ज्या पार्लरमध्ये जाऊन किंवा घरीसुद्धा ब्लीच करतात आणि खूप रेग्युलर बेसिसवरती ब्लीच करतात. इवन बॉडी ब्लिचिंगसुद्धा अजूनही होते आणि पार्लरमध्ये जाऊन फेशियलसुद्धा केले जातात. तर बॉडी ब्लिचिंग हे खरंच स्किनसाठी इफेक्टिव्ह आहे का, की त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत? मला असं वाटतं ब्लिचिंगचा जो कन्सेप्ट आहे तो बेसिकली जो काही केसांसाठी जो काही फेशियल केस आहे होण्यासाठी किंवा जे आपले ब्लॅक केस आहे ते दिसू नये प्रॉमिनंटली म्हणून त्याच्यासाठी यूज केला जातो. तर बेसिकली त्याच्यामध्ये जे काही कंटेंट यूज केला तर इट्स बेसिकली केमिकल बेस असतं. ठीक आहे, मला वाटतं H2O2+ असं त्याच्यामध्ये कंटेंट आणि कॉम्बिनेशन बऱ्याच काही गोष्टींचं असतं. तर बेसिकली ते केमिकल आहे दॅट इज नॉट गुड फॉर द स्किन. त्याच्यामुळे की बऱ्याच लोकांना स्किन टॅनिंग, बऱ्याच लोकांना हायपर पिगमेंटेशन, ॲलर्जिक रिॲक्शन अशा काही गोष्टी बऱ्याच रिपोर्ट केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे स्किन ब्लिचिंग हा चांगला पर्याय नाही आहे. त्यासाठी आपण बाकीचे ऑल्टरनेटिव्ह यूज करायला पाहिजेत. जर लाईक असेल समजा की आपण लेझर यूज करू शकतो जर खूप जास्त प्रमाणात केस असतील तर ते बऱ्यापैकी सेफ आहे. राहिला विषय की फेशियल्स. फेशियल अल्टिमेटली काय आहे, डेली रुटीन केअरचाच पार्ट आहे तो की जे आपण घरी करू शकत नाही त्यामुळेच आपण जाऊन पार्लरमध्ये करतो. त्यांच्या स्टेप्स जर बघितल्या फेशियलच्या तर ऑलमोस्ट सेमच असतात जे आपण आता डिस्कस केलं. क्लिन्झिंग आहे, देन एक्सफोलिएशन आहे, थोडंसं मसाज आहे, स्टीममुळे ते थोडेसे पोर्स ओपन होऊन ब्लॅक हेड व्हाईट सेट्स निघून जाणार आहेत. तर फेशियल हा बेसिकली हा रुटीन केअरचाच एक पार्ट आहे. थोडाफार तो फक्त काही लोकांचा प्रोफेशनली मसाज केल्यामुळे थोडंसं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. तर त्यामुळे फेशियल करण्यामध्ये काही वाईट नाही आहे. फक्त डिपेंड करतं की तुम्ही कोणता कंपनीचा वापरताय, किती रेप्युटेड आहे, किती केमिकल्स आहे त्याच्यामध्ये, की चांगला रेप्युटेड आणि ऑर्गॅनिक आहे, प्रॉपर पद्धतीचा यूज केला गेलेला आहे. तर हरकत नाही जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला सूट होत असेल, बेसिकली तुमच्या स्किन टाईपला सूट होत असेल तर फेशियल करायला हरकत नाही आहे माझं असं म्हणणं असेल. बट तुम्ही जर रुटीन केअर फॉलो केलं जे आपण आता डिस्कस केलं तर तुम्हाला कदाचित फेशियलची वेगळी गरज पडणारच नाही. कारण की कुठलीही ट्रीटमेंट जी आहे ती एका दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट देणार नाही आहे. इवन फेशियल्स तुम्ही जे करतात ते तुम्हाला मला असं वाटतं दुसऱ्या दिवशी पण त्याचा इफेक्ट दिसत नसावा
कदाचित, फक्त तो तात्पुरताच असतो, जे काही थोडंफार तुम्हाला दिसतं. तर इम्पॉर्टंट हे आहे की आपल्याला एक रुटीन मेंटेन करावं लागतं आणि जे आपण काही 5 ते 7 स्टेप्स आपण बोललो त्या जर डेली केल्या तर मला असं वाटतं साधारणतः 3 महिन्यामध्ये तुमची स्किन इव्हन टोन दिसेल आणि ग्लो दिसेल. हल्ली या फेशियल ट्रीटमेंट सुद्धा खूप ॲडव्हान्स झाल्या आहेत, जसं की हायड्रा फेशियल, व्हॅम्पायर फेशियल आपण ज्याला बोलतो PRP, किंवा फेशियलमध्ये केमिकल पीलसुद्धा इन्क्लूड केलं जातं, लेझर आहे, लाईट थेरपी आहे. या बऱ्याच गोष्टी हल्ली खूप ॲडव्हान्स झालेल्या आहेत आणि नवीन नवीन ट्रीटमेंट्स समोर येत आहेत. तर ह्या ट्रीटमेंट्स किती इफेक्टिव्ह आहेत? हायड्रा फेशियल म्हणजे बेसिकली जे मशीन आहे ते हायड्रा म्हणजे बेसिकली वॉटर आणि ते वॉटर बेस्ड सक्शन बेसिस आहे त्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये सोल्युशन असतात C1 C2 C3 आणि अशा पद्धतीने ते यूज केलं जातं. तर बेसिक कन्सेप्ट एकच आहे की स्किनमध्ये जे काही डर्ट आहे ती सक करून घेणे, जे काही पोर्स आहे त्यातनं जे काही व्हाईट कोमॅडोन्स वगैरे असतील त्यांना ते काढून घेणे आणि नंतर जे काही आहे सिरम्स आहेत किंवा मेझोथेरपीचे जे सोल्युशन्स आहेत आपले ते स्किनमध्ये पेनिट्रेट करणे. तर बेसिकली थोडीशी ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये की जेणेकरून स्किनचा टोन इम्प्रूव्ह करता येईल, आपल्याला मॉइश्चरायझेशन इम्प्रूव्ह करता येईल. तर ही ट्रीटमेंट आम्ही सुद्धा करतो. तर छान ट्रीटमेंट आहे, आपण करू शकतो त्याच्यामध्ये. नंतर तुम्ही जे बोललात की केमिकल पील्स, बेसिकली केमिकल्स या प्रोफेशनल पील्स आहेत ते फक्त डॉक्टरांनी करावं, कारण की याच्यामध्ये बर्न्सचे चान्सेस खूप असतात. बिकॉज दिस इज ॲसिड, बर्न करू शकतो, तुमची स्किन डॅमेज करू शकतो. त्यामुळे हे ज्या प्रोफेशनल पील्स आहेत ते डॉक्टरांकडनंच व्हायला पाहिजेत. आणि काय होतं आहे आजकाल की सलून लेवलवरती जे आहे ते बऱ्याच ट्रीटमेंट किंवा पार्लर लेवलवरती यू कॅन से बऱ्याच ट्रीटमेंट म्हणजे बऱ्याच पार्लरमध्ये मी बघितलं की लेझरसुद्धा आजकाल घेतलेले आहे. लेझर्स जे आहे डेफिनेटली टेक्नॉलॉजिकली ड्रिव्हन आहे, त्याच्यामध्ये खूप एक्सपर्टची गरज नसते. बट इम्पॉर्टंट हे आहे की कुठे आणि काय करायला पाहिजे, त्याचे सेफ लिमिट काय आहे, ही बऱ्याच वेळेस तिथे फसगत होत आहे. फक्त मशीनचं नॉलेज असून चालत नाही, तुम्हाला स्किनचं पण नॉलेज असणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे ह्या ट्रीटमेंट जर डर्मॅटॉलॉजिस्टकडे केल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त चांगले रिझल्ट मिळू शकतात आणि काही कंडिशनमध्ये लेझर चालत नाही, काही कंडिशनमध्ये त्यांना प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. हे सलोन लेवलवरती नाही डिसाईड करू शकत. त्यामुळे आज जरी त्या लोकांनी स्टार्ट केलं असेल वापरायला, तर पण काही कंडिशन अशा असतात की जिथे कॉम्प्लिकेशन तयार होऊ शकतं. त्यामुळे आपला जीव कुठेतरी अनएक्सपिरियन्स किंवा जिथे सेफ्टी नाही तिथे टाकू नये असं माझं प्रांजळ मत असेल. तुम्ही हरकत नाही एका प्रॉपर डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्यायला, जेणेकरून तुमची लाईफ, तुमची एकच लाईफ आहे, तिला कुठे धोक्यात नाही घालता पाहिजे. येस. सो वांग हा जो स्किन कन्सर्न आहे तो खूप कॉमन आहे आणि मोस्टली इंडियामध्ये खूप कॉमन आहे आणि महिलांमध्ये वांग येणं हे खूप कॉमन आहे. तर त्याचं रिझन काय असू शकतं आणि त्यावरती ट्रीटमेंट काय असू शकते? मेलाझ्मा किंवा वांग आपण मराठीमध्ये जसं म्हणतो की ते बेसिकली एक 25-30 एज नंतर किंवा चाइल्ड बिअरिंग एज नंतर येतं, की मुलं झाल्यानंतर बऱ्याच वेळेस हॉर्मोनल चेंजेस शरीरामध्ये होतात आणि वांग येतं. तर फिमेलमध्ये जास्त प्रमाण आहे, पण मेल्समध्येही वांगाचं प्रमाण जाणवतं, असं नाही की फक्त फिमेल्समध्येच असतं. तर हे जे वांग आहे ते अल्ट्राव्हायोलेट रेज एक्सपोजरमुळेच होतं. ठीक आहे. जी स्किन सेन्सिटिव्ह असते, जिनेटिकली सेन्सिटिव्ह असते, आईवडिलांना असतं म्हणून आपल्यालाही बऱ्याच वेळेस येतं. तर जिनेटिक प्रिडॉमिनन्स पण याच्यामध्ये आहे, अनुवंशिकता याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की एक्सपोजर टू सन. आता हे कसं आहे, ह्याची ट्रीटमेंट जी आहे पूर्णतः हे एकदा गेलं की परत येणार नाही असं कधीच होत नाही. कारण की सनरेज येणारच आहे, तुम्ही एक्सपोज होणारच आहात आणि हे परत रिकरन्सचे चान्सेस असतात. त्यामुळे याला कंट्रोल केलं जाऊ शकतं, कम्प्लिटली बंद नाही करता येत. त्यामुळे सनस्क्रीनचा वापर करणं खूप गरजेचं आहे. डॉक्टरांना भेटा, ते तुम्हाला काही क्रीम्स देतील, जेणेकरून ती वरची जी लेयर असते आपली, जी ब्लॅक कलरची झालेली असते, ती निघून जाईल आणि त्याच्यानंतर त्याला मेंटेन करण्यासाठी काही एफर्ट्स आपल्याला घ्यावं लागतील. त्यामुळे यामध्ये जाणं शक्य आहे. बऱ्यापैकी 90% लोकांचे जातात हे. फक्त प्रॉब्लेम इथेच आहे की तुम्ही जर रेग्युलर राहिला नाही सनस्क्रीनमध्ये किंवा प्रॉपर ट्रीटमेंटमध्ये तर ते परत येतं. ठीक आहे. म्हणून हे आहे की तुम्ही डॉक्टरांकडे जा. ते तुम्हाला प्रॉपर 3-4 महिन्याची सुरुवातीची रेजिमेन असते, त्याच्यामध्ये ते कमी होऊन जातं आणि ते मेंटेन करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आजकाल पिलिंग आहे, नंतर इव्हन तुम्ही जसं बोलला की PRP सुद्धा ट्रीटमेंट हेल्प करते आजकाल. त्याच्यामुळे व्हॅम्पायर फेशियलच्या बद्दल बोललात तुम्ही. म्हणजे काही ठिकाणी मायक्रो निडलिंगचा इफेक्ट जाणवतो त्याच्यामध्ये.
इंडिया लेझर्स आहेत ते सुद्धा कधी कधी काही रेजिस्टंट केसेसमध्ये युजफुल होऊ शकतात. तर ट्रीट करणं शक्य आहे, फक्त प्रॉपर पद्धतीने ट्रीट करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला समजून सांगणं आहे पेशंटला की हे कायमस्वरूपी नाही जाणार आहे, हे परत येऊ शकतं, पण तुमच्या हातामध्ये तुम्ही जर प्रॉपर सनस्क्रीनचा जसं आपण म्हटलं 4 तासाला परत यूज करायला पाहिजेत आणि 2 बोटं किंवा 3 बोटाचा वापर केला पाहिजे, तर ते 100% कंट्रोलमध्ये राहू शकेल. कधी कधी स्किनवरती काळपटपणा असणं हे अनुवंशिक पण असू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल डार्क सर्कल्स किंवा तोंडाजवळ काळपटपणा असणं, आणि इंडियामध्ये डार्क सर्कल्स असणं, तोंडाजवळ काळपटपणा असणं या गोष्टी कॉमन आहेत. लिप्ससुद्धा डार्क असतात. तर जेव्हा या गोष्टी हेरिडेटरी असतात त्याला लाईटन करता येतं का किंवा इव्हन करता येतं का? जन्मता असणाऱ्या गोष्टी युजली चेंज होत नाही. जसं आपला कलर जो आहे तो आपला डिसाइडेड आहे, की बरेच लोक त्या ग्लुटाथिओनच्या मागे पडतात आणि त्यांना असं वाटतं की मी एकदम माझा स्किन टोनच कम्प्लीटच चेंज होऊन जाईल. सी ग्लुटाथिओनचे बरेच ट्रीटमेंटमध्ये आपण बघितलं आहे की चेंजेस होतात, 1-2 स्किन टोन फरक पडतो, पण याच्या पुढे जर तुम्ही चेंज करण्याचा प्रयत्न केला तर बरेच साईड इफेक्ट्स त्याच्यामध्ये असतात. ग्लुटाथिओनचे सुद्धा लिव्हर डॅमेज आहे, किडनी डॅमेज होत असतं. तर त्याच्यामुळे एकदमच तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करू नये, असं आमचं असं म्हणणं असतं. आणि महत्त्वाचं हे आहे की जो काही जिनेटिकली आहे, जो अनुवांशिक आला आहे किंवा जन्मताच आहे, त्याच्यामध्ये फारसा चेंज होण्याची शक्यता नसते. कारण की आपण आज जरी ते रिमूव्ह करण्याचा किंवा लाईट करण्याचा प्रयत्न केला तर ते परत येतं. त्यामुळे तिथले जेवढे पण आपण एफर्ट्स टाकतो ते वाया जातात. सो ऑलमोस्ट आपण स्किन केअर रुटीनबद्दल सगळं काही कव्हर केलं आहे, राईट फ्रॉम एक्सफोलियंट्स टू बेसिक जे फेशियल वगैरे केले असतात किंवा आता जे ॲडव्हान्स फेशियल ट्रीटमेंट आलेत आणि रोजच्या रोज स्किनची काळजी कशी घ्यावी हे सुद्धा आपण बऱ्यापैकी कव्हर केलं आहे. एवढं सगळं कव्हर केल्यानंतर एक शेवटची तुम्ही टिप काय द्याल आपल्या ऑडियन्सला, एखादी स्किन केअर टिप जी त्यांनी रिलिजियसली फॉलो करायला हवी? सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं लाईफस्टाईलमध्ये इम्प्रूव्हमेंट करणं फार गरजेचं आहे. की आपण काय खातो हे आपल्या स्किनवरती रिफ्लेक्ट करतं. ठीक आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे की तुमच्या शरीरामध्ये ॲडिक्वेट वॉटर म्हणजे पाण्याचं 3 ते 4 लिटर पाणी रोज घेतलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की फ्रूट्स, व्हेजिटेबल्स यांचं प्रॉपर इंटेक. थर्ड थिंग म्हणजे अँटीऑक्सिडंट शरीरामध्ये जायला पाहिजेत. अँटीऑक्सिडंट म्हणजे की आपण भलेही आपण व्हिटॅमिन सी कंटेनिंग फ्रूट्स असू देत, व्हिटॅमिन ई असू देत, हे घेणं गरजेचं आहे. अलॉंग विथ दॅट एक्सरसाइज फारच गरजेची आहे. एक्सरसाइज नाही केलं तर स्किन जी लस्टरनेस पाहिजे ते आपल्याला मिळू नाही शकत. कारण की स्किनचे पोर्स ओपन झाले पाहिजेत, आपल्यामध्ये पॉझिटिव्ह हॉर्मोन्स तयार व्हायला पाहिजेत की जे फिजिकल ॲक्टिव्हिटी नंतरच होतात. ठीक आहे, ते एक महत्त्वाचं आहे. आणि लास्टली जे आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट, आपली स्ट्रेस मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. की स्ट्रेस हा जो आहे सगळ्यात एक मोठा घटक आहे जो आजच्या पिढीमध्ये जाणवतो आहे, ज्याच्यामुळे अर्ली एजिंग, अंडर डार्क सर्कल्स म्हणूया आपण, की हायपर पिगमेंटेशन्स किंवा रिंकल्स दिसणे, हे सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेसमुळे होत आहे. आणि लास्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण जी रुटीन केअर, आपण डेली केअर रेजिमेन असं म्हटलं आहे की मॉइश्चरायझेशनपासून क्लिन्झिंगपासून सनस्क्रीनपर्यंत याचा जर वापर केला तर बऱ्यापैकी, जसं तुम्ही म्हटला कोरियन ग्लास, तशा प्रकारची स्किन आपल्याला, इंडियन ग्लास म्हणूया आपण, हरकत नाही, इंडियन ग्लास स्किन करायला हरकत नाही. आपल्याही छान स्किन आहेत आपल्या, असं नाही की आपल्याला कोरियनच हवी आहे. पण प्लेन स्किन ज्याला आपण, किंवा आपण असं म्हणूया की इव्हन टोन स्किन जी आहे ती जर मिळाली, भले कलर ब्राऊन असो, ब्लॅक असो किंवा फेअर असो, ते काही फरक पडत नाही. एक क्लिअर स्किन असणं गरजेचं आहे. येस, थँक्यू डॉक्टर, तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. ओव्हरऑल म्हणजे अगदी बेसिक स्किन केअर रुटीनपासून ते ज्या त्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत ज्याबद्दल कदाचित लोकांना बरंचसं कन्फ्युजन असतं की ही ट्रीटमेंट करावी की करू नये, आपल्याला नेमकं काय सूट होईल, या सगळ्याबद्दल बरेचसे प्रश्न लोकांच्या मनात असतात आणि ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेत. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. डॉक्टरांकडून तुम्हाला अजून कोणत्या विषयांवरती पॉडकास्ट बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी.